नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये रेसिपीज बाय रेश्मा। आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत कोथिंबीर वडी। या रेसिपीसाठी आपल्याला लागणारे साहित्य म्हणजे 1 पाव बेसन, अर्धा पाव तांदळाचे पीठ, 2 चमचे आगरी मसाला, हळद 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, मीठ चवीनुसार, 2 चमचे पांढरे तीळ, 1 चमचा ओवा, 2 बारीक चिरलेले मोठे कांदे, 2 लसूण, 2 ते 4 हिरव्या मिरच्या, 2 चमचे तेल। प्रथम स्टेप म्हणजे आपण घेतलेली कोथिंबीर स्वच्छ अशी पाण्याने धुऊयात। त्यानंतर कोथिंबीर एकदम बारीक चिरून घेऊ। आता एका मोठ्या कढईमध्ये बेसन घालून त्याला भाजून घेऊया। मग त्यात तांदळाचे पीठ घालून पुन्हा मस्त अशी भाजून घेऊया। आता हे पीठ आपण कोथिंबीर घेतलेल्या पातेल्यामध्ये काढूयात। यानंतर आपण लसूण आणि मिरचीची पेस्ट तयार करून घेणार आहोत। आणि आता ती पेस्ट आपण या पिठामध्ये ॲड करून घेणार आहोत। आता आपण घेतलेले सर्व साहित्य या पिठामध्ये घालून मिक्स करून घेऊयात। आता ह्या मिश्रणामध्ये थोडे थोडे पाणी घालून या मिश्रणाचा घट्ट व लांब असा गोळा तयार करून घेऊयात। त्यानंतर आपण ह्या चाळणीला तेल लावून घेऊयात। आता ह्या चाळणीमध्ये हा गोळा ठेवूयात। व आता एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घालूया। त्यामध्ये गोल गाडा ठेवून त्यावर ही चाळणी ठेवूयात व यावर झाकण ठेवूयात आणि याला 20 ते 25 मिनिटे फुल गॅसवर शिजवून देऊयात व 20 मिनिटांनंतर वड्यांचा गोळा थंड करत ठेवायचा आहे। आता वडी फ्राय करायची प्रोसेस सुरू करूयात। एका पॅनमध्ये तेल घालून वडी फ्राय करून घेऊयात। ही वडी तुम्ही शॅलो फ्राय सुद्धा करू शकता। तयार आहे आपली गरमागरम आणि एकदम कुरकुरीत कोथिंबीर वडी। तुम्ही ही वडी टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करू शकता। आजची कोथिंबीर वडीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। पुन्हा भेटूया।